महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बीडच्या अंबेजोगाईमध्ये या ठिकाणी सभा पार पडणार आहे। एकंदरीत पाहिला गेलं तर सभेची जयंत तयारी या ठिकाणी करण्यात आली। दुसरीकडे पाहिला गेलं तर माझ्या इकडल्या साईडला बसण्याची आसनाची व्यवस्था जी आहे ती चांगल्या पद्धतीमध्ये करण्यात आली। एकंदरीत पाहिला गेलं तर या सभास्थळाकडे येण्या अगोदर पाणी बॉटल इतर काही जे आहेत ज्या अन्यास जे काही नियम आहेत टाळले गेले त्यांच्यासाठी स्वतंत्र या ठिकाणी पाण्याची आणि थंड पाण्याची सोय जी आहे ते या ठिकाणी पिण्याची मतदारांसाठी करण्यात आली। दुसरीकडे पाहिला गेलं तर बीडच्या कानाकोपऱ्यातून हा प्रत्येक मतदार बसच्या माध्यमातून या सभेकडे आणला जाणार आहे। दुसरीकडे पाहिला गेलं तर आता याच मंचावर देशातले विविध दिग्गज नेते जे आहेत ते या मंचावरून सर्व मतदारांना संबोधित करणार आहेत। मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बीडमधून नेमकं काय बोलणार याकडे मात्र देशाचंच लक्ष लागलं आहे। दुसरीकडे पाहायला गेलं तर जे मतदार जे या ठिकाणी आले त्या सभेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलणार याच्यासाठी जे LED आहेत त्या लावण्यात आल्यात। एकंदरीत पाहिला गेलं तर जो व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली। मात्र सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये बीडचं पोलीस प्रशासन आणि इतर जिल्ह्यामधून आलेले सर्व पोलीस प्रशासनाचे कर्मचारी ही सभा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न करत असल्याचं देखील मिळत असल्याचं देखील पाहायला मिळतं। एकंदरीत पाहिला गेलं तर माध्यमांचे प्रतिनिधी असोत किंवा इतर काही ज्या पासेस जे आहेत त्यांची वेगवेगळी सोय जी आहे ते करण्यात आली। आणि दुसरीकडे पाहिला गेलं तर आता या दरम्यान भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे म्हणजे बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे मात्र या सभेच्या माध्यमातून नेमकं काय बोलणार याकडे मात्र आता सर्वांचंच लक्ष लागले। आणि या सभेदरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यधनु चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करू। कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यधनु मीडिया बीड। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्यधनु चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।